ओके ओके धन्यवाद. फोन करा. ठीक आहे. छान छान. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजातला जे आरक्षण जे मिळालं होतं ते रद्द केल्यानंतर समाजाच्या अनेक मागण्या समोर आल्या होत्या आणि त्यावेळी हाच विषय सर्व समन्वयकांच्या बरोबर पूर्ण इथले समन्वयक जे माझ्या समोर असं नाही पूर्ण राज्यातले समन्वयक या सगळ्या मिळून एक मीटिंग त्यावेळी झाली होती आणि विषय हाच होता की आरक्षण हे दीर्घकालीनचा लढा आहेच पण गरीब मराठ्यांचे सामान्यांचे प्रश्न हे सुटणं गरजेचं आहे. जे मागण्या आपण मागे पाहताय ते आपल्याला परत ते मागण्या काय मी ते सांगणार नाही आणि त्याच्यासाठी मग ते मूक आंदोलन हे आम्ही करायचं ठरवलं. मूक आंदोलन ह्याच्यासाठी की कोविडचा काळ होता, कोविडची महामारी वाढत होती आणि म्हणून परत एकदा ज्या समाजाने आपल्या भावना 2016 मध्ये दाखवून दिलेल्या आहेत, समन्वयकने आपल्या भावना व्यक्त करून दाखवून दिलेल्या आहेत आणि परत एकदा समाजाला विटीस धरावं का, परत एकदा समन्वयकना विटीस धरावं का आणि म्हणून आम्ही बोललो आता तुम्ही बोला. आम्ही म्हणजे सर्व समन्वयक, नुसतं हे जे इथं आहे असं नाहीये पण पूर्ण राज्यातले समन्वयक आणि आम्ही बोललो, जनता बोलली, समाज बोलला, समन्वयक बोलले. आता तुम्ही बोला. तुम्ही म्हणजे कोण? जे सत्तेत आहेत ते, जे खासदार आहेत ते, जे आमदार आहेत ते, मग ते सगळे लोकप्रतिनिधी. आणि म्हणून पहिला मूक आंदोलन हे आम्ही कोल्हापुरात घेतलं 16 जूनला. 17 जूनला ताबडतोब सरकारने आम्हाला निमंत्रित केलं. सरकारच्या पुढे आपण सगळ्या आमच्या व्यथा मांडल्या. गरीब मराठ्यांच्यावर किती अन्याय होत आहे ते आपण सांगितलं आणि सरकारने त्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला 17 तारखेला इन्व्हाइट केलं. अनेक लोकांचं म्हणणं होतं एकदा लगेच एका दिवसात जायला नको, हे सगळं मॅनेज होईल, मॅनेज केल्यासारखं दिसेल. तरी माझा वेगळा अँगल होता, म्हटलं आपण जायला पाहिजे जर आपल्याला तिने निमंत्रित केलं असेल तर. आणि मग 17 जूनला आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते आणि सगळं मंत्रिमंडळ तिथं होतं आणि सगळे सचिव तिथं होते. आणि त्यावेळी सगळ्या सचिव वर्ग प्रामुख्याने अटॉर्नी जनरल त्यांनी सांगितलं की आम्ही 15 दिवसात हा तुमचे सगळे विषय मार्गी लावतो. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले 15 दिवसात होणं अशक्य आहे, तुम्ही 2 महिने घ्या. ते 2 महिन्यात सुद्धा काही विषय मार्गी लागले नाहीत आणि म्हणून आम्हाला पर्याय नव्हता. किंबहुना मी विसरलो की हा सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर आमचा नाशिकला आमचं आंदोलन होतं, मूक आंदोलन. आणि मूक आंदोलन झाल्यानंतर पुढची आंदोलन घ्यायची नाहीत आम्ही असं ठरवलं, कारण का हिनी सांगितलं होतं आम्ही ह्या 2 महिन्यात हे सगळे विषय मार्गी लावू आणि ते काही मार्गी लागले नाही 3-4 महिने. म्हणून नांदेड सारख्या ठिकाणी मोठा महाआंदोलन झालं, परत मूक आंदोलन झालं, पण ते मूक आंदोलन काही राहिलं नाही. तिथं 50,000 लोक आली होती. तरी सरकारच्या वरती काही प्रेशर पडलं नाही असं दिसतंय. आणि म्हणून मग आम्ही रायगड जिल्हा इथं सगळे ते वेगळा दौरा आम्ही आखला, तरी काही फरक पडला नाही. आणि मग मला शेवटी स्वतःला वाटलं की आता आम्ही बोललो, आता त्यांनी बोलावं त्याचा सुद्धा काही फरक पडत नाही. परत समाजाला विटीस धरायचं का? मी अनेक लोक मला विचारायला लागले, अनेक समन्वयक मला विचारायला लागले राजे पुढची भूमिका काय. आणि म्हणून मी स्वतंत्र निर्णय घेतला. मी समन्वयकांना विचारलं नाही, मी माझ्या घरच्या मंडळींना विचारलं नाही. कारण शेवटी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय ते शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्यात, तिथं अन्याय जर कोणाच्यावर होत असेल तो अन्यायाच्या विरोधात लढा देणं हे माझं कर्तव्य मी समजतो. आणि म्हणून अनेक लोकांना आजही वाटतं की आमरण उपोषण हे संभाजी छत्रपतींचा निर्णय चुकीचा आहे काय बरोबर आहे.
मलाही कल्पना नव्हता, पण माझी इच्छाशक्ती होती. नुसतं शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्याकडे बघितलं आणि म्हटलं आपण तो निर्णय घ्यायचा समाजासाठी. काय होईल ते पुढचं पुढे बघू. आणि म्हणून तुम्ही आमरणाचा उपोषणाचा निर्णय घेतला. आणि मी खऱ्या अर्थाने आज तिसरा दिवस नाहीये, मी 25 तारखेला रात्री 9 वाजता जेवलोय. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो, हा शिवाजी महाराज शाहूंच्या वंशजाचा शब्द आहे. मी फसवी करणारा माणूस नाही, मागे जाऊन ज्यूस पिणारा. रक्तात ते माझ्या नाहीये. आज 66 दिवस झालेले. मी आता जास्त बोलत नाही. चर्चा समन्वयकांनी सगळ्यांनी केलेली माझ्या पुढं. पण जोपर्यंत त्यांच्याकडनं येत नाही, जोपर्यंत माझ्याकडे लेखी येत नाही, तोपर्यंत मी मान्य करणार नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, मी त्यांचं ऐकून घेणार आहे. मी अजून समाधानी नाहीये. त्यांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना मी बोलायला लावणार आहे. लेखी दिल्याशिवाय पुढची ऍक्शन नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं. छत्रपतींचा आज आदेश आहे, कोणी मध्ये बोलायचं नाही, कोणी घोषणा द्यायच्या नाही. आणि जर कोण दिली तर मी इथनं सांगणार, इथनं निघाल पाहिजे. सगळ्यांना मान्य आहे? आणि जर मान्य नसेल आत्ताच निघाल पाहिजे. तुम्हाला नंतर काय सोशल मीडियामध्ये काय बोलायचं बोल, पण त्यांच्याकडे आहे ते सन्मानपूर्वक आपल्याकडे इथं आलेले. त्या सगळ्या मिटिंगला मगाशी जी 3 तास मिटिंग चालू झाली, 3 तास मिटिंग जी चालू होती, जी 3 तास मिटिंग चालू होती, त्या मिटिंगला मुख्यमंत्री महोदय होते, उपमुख्यमंत्री होते, नामदार वळसे पाटीलजी होते, नामदार एकनाथ शिंदेजी होते, नामदार अमित देशमुखजी होते, खासदार श्रीकांत शिंदे होते. आणि तिथं सर्व अधिकारी वर्ग होता. खासदार राऊत शेवाळे होते. आणि म्हणून मी एक 5 मिनिटं त्यांच्याकडे समजून घेतो आणि मग पुढची जे काही सांगायचं ते आम्ही तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. पण माझे शब्द लक्षात ठेवा, इथं एक शब्द कोणाकडे नाही. ज्यांना पटत नसेल बाहेर जायचं. तुम्हाला वाईट वाटत मी असं बोलतोय, पण हे कडक का बोलतोय, इथं गोंधळ नकोय. ज्यांना काही रिॲक्शन द्यायची असेल, तुम्हाला सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. म्हणून शांतपणाने सगळ्यांनी ऐकावं. शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी बोलतो. छत्रपतींचा आदर तुम्ही सर्वांनी करायला पाहिजे आणि तो आदर कराल हा मला पूर्ण विश्वास आहे. कॅमेरा कॅमेरा मोबाईल खाली हो का मी नावं टाकली.
उचलल्यावर तुला काय दिसणार? सिस्टम